मंडळी नमस्कार. कबूल केल्याप्रमाणे कर्नाटकामधल्या बेंगलोरच्या घटनेचे उमटलेले पडसाद आणि त्यातली वस्तुस्थिती हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बेंगलोरमध्ये महाराष्ट्राचा देशाचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं दृश्य समोर आलं. एका वृत्तवाहिनीने ही बातमी म्हणजे कन्नडमधल्या एका वृत्तवाहिनीने ही बातमी टाकली. ती बातमी अनेकांनी व्हायरल करत त्यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून काही मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री म्हणून प्रसारमाध्यमांच्या समोर बाईट दिला. त्यात त्यांनी काही चुकीचं विधान केल्याचं बोलल्या गेलं. याच विधानानंतर गोंधळ उडाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेला पुतळ्याच्या विटंबनेला अगदीच छोटी घटना समजतात अशा स्वरूपात हा विषय मांडला गेला. आता या घटनेचं तपशीलवार विवरण आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत त्या बातमीकडं जी बातमी संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधून कळवलेली होती. त्या बातमीतून पहिल्यांदा सगळ्याला कळलं की असा प्रकार झालेला आहे. त्यात संजय राऊतांनी त्या बातमीतून काही भडकावणारे भाष्य देखील केलेलं होतं. म्हणजे अवेक, अराईज, जागा हो मराठ्या वगैरे शब्द वापरले ते आपण सविस्तरपणे बोललेलो आहोत. या घटनेनंतर पुन्हा बेळगावमध्ये म्हणजे घटना बेंगलोरमध्ये घडली आहे आणि बेळगावमध्ये हिंसाचार माजलेला आहे, हिंसाचार पसरलेला आहे. आणि बेळगावमध्ये हिंसाचार सुरू झाल्याबरोबर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर एक बाईट दिलेला आहे. आता हा बाईट तुम्ही बघणार आहात आणि त्याच्यातलं मराठी भाषांतर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कन्नडमधला बाईट जशाच तसा यासाठी दाखवत नाहीये की बहुतेकांना कन्नड कळणार नाही आणि बहुतेकांनी तो बाईट बघितलेला आहे. पण आता थेट भाषांतर मी तुम्हाला करून देतोय. हा स्वैर अनुवाद नव्हे, हे थेट भाषांतर आहे आणि तेच भाषांतर मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय. चला बघूया आपण काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई. हे बघा, काल रात्री बेळगावमध्ये झालेल्या घटनेचा मी पूर्ण निषेध करतो. कोणीही कायदा सुव्यवस्थेला धक्का पोचवत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आत्ताच गृहसचिव आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काही अटक सुद्धा झाल्या आहेत. अजून कठोर कारवाई करण्यात येईल. छोटे विचार घेऊन घटना घडवून आणायच्या, सार्वजनिक संपत्तीला हानी पोचवायची कायद्याच्या विरोधात आहे असे पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांना दीर्घकालीन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रवृत्तीच योग्य नाही. राष्ट्रभक्तांच्या प्रतिमा भंग करायच्या हे देशभक्तीचे काम नव्हे. देशभक्त हे सगळ्या समुदायाचे असतात. त्यांनी देशासाठी त्याग केलेला असतो. त्यांचा गौरव केला पाहिजे. आपण प्रतिमा कशासाठी उभा करतो? त्यांचा गौरव कायम राहावा म्हणून. आपण तसे वागले पाहिजे. देशासाठी केलेल्या त्यागाचा गौरव कायम राखण्याचे काम केले पाहिजे. महापुरुषांच्या नावाने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. मी त्यांना सरळ करतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं हे विधान. यात वादग्रस्त ते काय? म्हणजे मुळात एखाद्या वाक्याला अशा स्वरूपात पकडायचं आणि त्यावरून रणकंदन माजवायचं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती बेळगावमधल्या हिंसाचारावरती, घटनेवरती नव्हे. बेळगावमध्ये जो हिंसाचार उसळला त्यावरती ती प्रतिक्रिया आहे. कारण पुतळा बेंगलोरमध्ये, हिंसाचार बेळगावमध्ये, पडसाद महाराष्ट्रात, असं काही हे गणित आहे. तर बेळगावमधल्या हिंसाचारावर ते म्हणतात की या स्वरूपाचं कृत्य करणं अयोग्य आहे. म्हणजे ते देशभक्तांच्या पुतळ्यांना कसं वागवलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे हेही बोलतायत. आणि ज्या वाक्यावरती आक्षेप आहे ना ते वाक्य मुळात नीट लक्षात घेतलं पाहिजे. ते म्हणतात छोटे विचार मनात घेऊन. छोट्या विचाराच्या लोकांनी केलेली कृती. म्हणजे कन्नडचं भाषांतर जर मराठीत करायचं असेल तर ते सोयीनं करता येतं. म्हणजे छोट्या घटना अशा आहेत असंही म्हणता येतं. छोट्या विचारांच्या लोकांकडून केलेलं असंही म्हणता येतं. काही म्हणजे दावा करायचा आणि त्यावर गोंधळ माजवायचा असेल तर कशाही स्वरूपात माजवता येऊ शकतो.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला वेगळ्या स्वरूपात मांडण्यात आलं आणि त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये गोंधळ सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेली प्रेम, आदर, त्यांच्याविषयीच्या असलेल्या आत्यंतिक आपलेपणाच्या भावना या सगळ्या आपण समजू शकतो. त्या आहेत, असायला हव्यात आणि असल्याचा अभिमान आमच्या मनामध्ये आहे. पण तरीही या घटनांना जरा वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलं जाऊ लागलं की मग मात्र प्रश्न पडतो, या घटनेचा निषेध व्यक्त करत बोम्मई यांना टार्गेट करणाऱ्या वर्गाला महाराष्ट्रात काय साधायचं आहे. बरं, चला हे का केलं हे देखील जरा आपण नजरेसमोर आणूया. अशी माहिती आहे की काही लोकांना अटक झाली आहे. त्या अटकेतल्यापैकी काही लोकांचे फोटो आता व्हायरल होत आहेत. म्हणजे अॅनालायझर याच व्यक्तीला अटक झाली आहे असा दावा करत नाही, पण अटकेतल्या व्यक्तीचे जे काही फोटो व्हायरल होत आहेत तेही मी तुम्हाला दाखवतोय. ज्या व्यक्तीला अटक झाली आहे त्याचे क्रमशः तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे फोटो बघत आहात. आता या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, जो संशयित आहे आणि ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत, ती व्यक्ती कर्नाटकातल्या काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. मग गोंधळ कोणीतरी करणारं कृत्य सुरुवातीला करायचं आणि त्याचं खापर मात्र इतरांच्या वरती टाकायचं, अशा स्वरूपाची ही सगळी कृती आहे का? या नुसत्या फोटोवर मी थांबत नाहीये. या आधीच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दाखवलेलं आहे की संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं यावरचं भाष्य केलंय, म्हणजे त्याच्या खाली, त्या ट्विटच्या खाली तुम्हाला तारीख, वेळ पण कळेल. ज्या स्वरूपाचं भाष्य संजय राऊतांनी केलेलं आहे त्यावरून तरी हे प्रकरण चिघळवायचं होतं हे स्पष्ट होतं. म्हणजे कृती कोणीतरी करणार आणि प्रकरण चिघळवण्यासाठीचे प्रयत्न कोणी करणार आणि त्याचं खापर कोणावरती टाकलं जाणार. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, छत्रपती शिवरायांचा कोणीही, कसाही, अगदी तो बोम्मई असेल तरीही, कर्नाटकचा मुख्यमंत्री असो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो की अजून कुठला मुख्यमंत्री असो की देशाचा पंतप्रधान असो, तो अवमान महाराष्ट्रातील कोणताही मराठी माणूस अजिबात सहन करणार नाही. पण जर कोणी अशी कृती करत असेल आणि त्याचं खापर दुसऱ्यावर फुटावं यासाठीची व्यवस्था करत असेल तर त्यातील सत्य मात्र नक्कीच समोर आलं पाहिजे. काही गोष्टी घडल्या आणि त्या लपविण्यासाठी बोम्मई यांच्यावरती ते टाकण्यात आलं आहे का याचा देखील विचार करण्याची गरज आहे. मी तुम्हाला बोम्मईंचे काही ट्विट जे कन्नडमध्ये आहेत आणि खाली त्याचं मराठी भाषांतर पण दिलेलं आहे ते पण दाखवतोय. बघा, क्रमानं तुम्हाला ते दिसेल. त्यात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख बोम्मई यांनी अनादराने केलेला नाही आहे. घटना कर्नाटकात घडली आहे. वाद कन्नड मराठी सीमावादाचा आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे आणि तिथे घटना घडली आहे म्हणून याचं खापर भाजपवरती टाकता येऊ शकेल यासाठी केलेला हा सूत्रबद्ध डाव असेल तर मग मात्र यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे. भाजपवर शंका ऐकली जाते म्हणून नव्हे, तर हे खरे करणारे दडून राहायला नकोत म्हणून तरी किमान या प्रकरणातली वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.